कुठल्याही क्षणाला कुठल्याही वेळी रसरसून जगण्याची अनुभूती घेण्याचा अनुभव हा तुम्हाला तेंडल्यातली पात्र देतात. आपण एक इतिहासाचं डॉक्युमेंटेशन म्हणून या चित्रपटाकडे पाहू शकतो. इतपत तो मूळ आणि अस्सल झालेला आहे. आज तेंडल्या या मूवीचा 200वा प्रयोग पुण्यामध्ये झालाय आणि आपल्यासोबत आता आहेत चैतन्य सर आहेत. त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊयात नेमकं या मूवीबद्दल त्यांचं काय म्हणणं आहे. आपण असं नेहमीच म्हणतो की मराठीत काहीतरी अभिजात दर्जेदार असायला पाहिजे. तर ते जर अनुभवायचं असेल तर मला असं वाटतं की तेंडल्या हा बघितला पाहिजे. कारण ओरिजिनॅलिटी जी गोष्ट आहे ती जी दुर्मिळ होत चाललेली आहे ती तुम्हाला तेंडल्यामध्ये पाहायला मिळेल. कारण कुठल्याही क्षणाला कुठल्याही वेळी रसरसून जगण्याची अनुभूती घेण्याचा अनुभव हा तुम्हाला तेंडल्यातली पात्र देतात. कारण ही पात्र कुठलीही परग्रहावरची नाही आहेत. ही तुमच्या आमच्या जगण्यातली रोजची पात्र आहेत आणि ती अतिशय निर्व्याजपणे निर्मळपणे आपल्यासमोर येत राहतात, प्रकट होत राहतात, व्यक्त होत राहतात. आणि दुसऱ्या बाजूने बघायचं झालं तर 1990च्या पूर्वीचा काळ जो आहे तो जसाच्या तसा आपण तिथं उभा केलेला आहे. म्हणजे आपण एक इतिहासाचं डॉक्युमेंटेशन म्हणून या चित्रपटाकडे पाहू शकतो. इतपत तो मूळ आणि अस्सल झालेला आहे आणि त्या काळात जी जगलेली पिढी आहे हा नक्कीच त्याला तितक्या पद्धतीने ते रिलेट करू शकेल. इतकं त्या सगळं संमिश्र असं त्या भावना त्या चित्रपटामध्ये आहेत. तर सचिन तेंडुलकर आणि तेंडल्या हा योगायोग आहे निव्वळ की काय खास कनेक्शन आहे याच्यामध्ये. हा निव्वळ योगायोग नाहीये. 1990च्या दशकामध्ये जी जन्माला आलेली मुलं आहेत ते सचिन तेंडुलकरला पाहत पाहत मोठे झाले आणि त्यावेळेचे सर्वोत्कृष्ट जागतिक क्रिकेटवीर म्हणून सचिन तेंडुलकर आहेत. आणि त्यांना आदर्श मानून गावखेड्यातली मुलं सुद्धा त्यांचं वर्तन, त्यांची जिद्द, त्यांचं ध्येय, त्यांची मेहनत ही त्या एका व्यक्तीकडे पाहून होत होती. त्यांचं वाढणं, जगणं आणि जगाबद्दलचा जो दृष्टिकोन आहे तो एका आयकॉनकडे बघून होत होता. आणि म्हणून एक पिढी एक वेगळ्या पद्धतीनं घडली आणि म्हणून तो योगायोग नाहीये. तेंडल्या आपल्या दारी ही संकल्पना तुम्हाला कशी सुचली. याला बरेचसे पदर आहेत पण थोडक्यात जर सांगायचं झालं तर हा चित्रपट पोहोचलाच नाही. म्हणजे पारंपरिक जे थिएटर्स असतील, OTT असतील या माध्यमातून हा चित्रपट मासेसपर्यंत, कारण हा मासेसचा चित्रपट आहे आणि तो त्यांच्यापर्यंत पोहोचायला पाहिजे तो पोहोचला नाही. मग पोहोचवण्याचे काय मार्ग असू शकतात तर हा मार्ग आम्हाला सापडला आणि मग आम्ही आता शाळा, कॉलेजेस, क्लब्स, विद्यालये अशा ठिकाणी जाऊन हा चित्रपट पोहोचवत आहोत. पहिल्याच प्रयत्नात आपल्या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला तर काय भावना आहे नेमकी. खरंच आनंदाची भावना आहे. पहिल्या चित्रपटाला पुरस्कार मिळणं हे म्हणजे अतिशय दुर्मिळ आणि दुर्लभ गोष्ट आहे. पण त्याही पलीकडे जाऊन हा चित्रपट लोकांना आनंद देतो का ह्या प्रश्नाचं उत्तर आम्ही ज्यावेळी शोधतो तर त्याचं उत्तर हो असं आहे. हा चित्रपट पाहून कुणाचीही प्रतिक्रिया असे नाही अरे काहीतरी बनवलंय किंवा नाही आवडला. नॉस्टॅल्जिक नक्की होत आहेत लोक. हे होते आपल्यासोबत तेंडल्या चित्रपटाचे निर्माते. तुम्ही पाहत राहा न्यूज डॉटसाठी. मी सायली मेमाणे.